हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. दोस्तांनो, स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये इन्सेपरेबल जर्नी. येस, आजचा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे कारण की आम्ही आज आमची पेट पूजा करणार आहे. शिवानी सांग स्टोरी. ॲज युजल आमच्या मावशीचा सकाळी फोन आला आणि मावशी म्हणते मला बरं नाही आहे, सो मी येणार नाही आहे. सो आमचा युजली प्लॅन म्हणजे स्टार्टिंगला इनिशियल प्लॅन असा होता की आम्ही नाश्त्याला जाऊ आणि मग नंतर घरी काहीतरी बनवू. नाही झाली इच्छा हे सगळं करायची आणि त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही मस्त तयारी करू आणि बाहेर एक मस्त थाली मिळते ती थाली डेट करूया आज. काय म्हणता शिवानी? लंच थाली डेट. लंच डेट. थाली लंच डेट नाही, लंच थाली डेट नाही, व्हॉट एव्हर इट इज. सो आम्ही चाललोय आता मस्त लंच करायला आणि आम्ही कुठे चाललोय? आम्ही कुठे चाललोय पडायचंय म्हणजे सांगायचं की आताच सांगून देऊ यांना? सांगून दे, एवढं काय आहे. आम्ही चाललो आहे राजवाडी थाली, इथे अनलिमिटेड राजस्थानी थाली खायला. येस, आज म्हटलं काहीतरी नवीन खायचं. की भूक लागली आहे दोस्तांनो. आता आम्ही चाललोय, आता वाजतंय दुपारचे 2. आज हा ब्लॉग असाच टाइमपास ब्लॉग असणार आहे. आम्ही काय काय करतो, आम्ही कुठे जाणार आहे. आज आमचं सॅटर्डे, बेसिकली सॅटर्डे कसं स्पेंड करतो याच्यामध्ये आपण बघूया. आता आम्हाला पोहोचायला 5 मिनिटं आहे, घराच्या जवळच आहे. मध्ये आम्ही तिथे जाऊ आणि मग शिवानी तुला काय काय खायचं त्याच्यामध्ये? चोपू. काय खायचं तुला तिथे? बघते आता गेल्यावर काय काय ऑप्शन्स आहे. सांग ना, मला सांग तर ना. मला तुला तर काय एवढी अपेक्षा आहे इच्छा सांग. नव्हती, पण चेतनची खूप जास्त इच्छा होती म्हणून शिवानीला आम्ही आज पण जातोय. डोसाच खायचा होता गाईज. आज पण हिला डोसाच खायचा यार, होता. डोसा? मी म्हटलं की भाई आपण डोसा आणि परत ती मला अन्न इडली मध्येच घेऊन जाणार होती. सेम सॅटर्डे आला नाही, मावशी सुट्टीवर गेली नाही की आमचा सेम शेड्यूल असतो. तयारी करा, घरचे कपडे घाला आणि जा कुठे सांग कुठे? अन्न मला इडलीला. ब्रेकफास्टला डोसा खूप बेटर, मला बेस्ट वाटतो डोसा. आणि माझं जेवायचं असं होतं की आपण घरी बनवूया, पण ते नाही झालं ना, त्याच्यामुळे मग आपण जातोय. बट इट्स ओके. आता मस्त पुण्यामध्ये चालू आहे पाऊस, सुंदर सुंदर पाऊस. आणि माझा मॅप हे करतोय थोडासा, मला त्रास देतोय बेसिकली. मला समजत नाही आम्ही कशी गाडी चालवू शिवानी. आता मला वाटतं इथनं राईट असणार ना? राईट, इथनं राईट आहे. आम्ही त्याला चिपकवलेलं आहे, हे केलेलं केलेलं आहे. म्हणत आहे की मला घेऊन चल मॉल मध्ये, तू नाही नाही म्हणत आहे. तुला का घ्यायचंय आता मॉल मध्ये शिवानी? काय घ्यायचं? तू आत्ताच तर मॉल मध्ये गेलो होतो आपण. कधी मॉल मध्ये गेलो होतो, FC रोडला गेलो होतो. त्याच्यानंतर तुला ऑनलाईन शॉपिंग पण करून दिली तुला. त्याच्यामुळे तू डिनाय केलं की ते माझ्या पैशाने घेतलंय तू. तुम्ही जर ब्लॉग नसेल बघितला ना मित्रांनो, तर तुम्ही बघा. कुठला ब्लॉग आहे तो? होम टूरचा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये आहे सगळं. तुम्हाला दिसणार की शिवानी कशी खोटी बोलते. पण माझा हे संपलंय. मला मेकअपचं शार्लेट टिल्बरीचं फाउंडेशन घ्यायचं आहे. ओके, शॉल खायचं तुला? शॉल, थोड्याशा गोष्टी, माझं बॉडी वॉश संपलं, त्यानंतर थोडा माझा मस्कारा संपलाय. तर मला ह्या का तुझ्या सगळ्या गोष्टी संपतच राहते शिवानी? कारण की त्या वर्षापासून चालवते ना मी, त्याच्यामुळे त्याला ना सगळ्या गोष्टी हातात लागतात. मी ड्रायव्हिंग करतोय शिवानी. कॅमेरा पण ऑन कर, तू सगळंच ऑन कर, तू सगळं सेट कर आणि मी येतो बोलायला. मग माझ्यासारखा सपोर्टिव्ह आणि कॉपरेटिव्ह माणूस तुला भेटणार नाही लाईफ मध्ये. शोधून दाखवतो, शोधून. आय बेट. मला नाही शोधायचा, मी तुला शोधलं बस, माझ्यासाठी एवढंच खूप आहे. मला तू शोधून शोधून भेटला, बिचारा कसा भेटला मला माझं माहिती. काही नाही, तुला इझिली भेटलो. काय भेटलं? एक सांग बरं, काय तुला इझिली भेटली आहे मी? हा, ते तर मी ऍग्री करतोच ना की तुम्हाला इझिली भेटली आहे, पण तुला मी कसं डिफिकल्टीने भेटलोय सांग मला? मी तुला नाही म्हटलं होतं का? मला मी तुझ्या आधी किती पोरी नाही, तू मला नाही कसं म्हणणार? तू कशाला नाही म्हणणार? मी तुला नाही म्हटलं होतं. अबे टॉपिक चेंज नको. टॉपिक असा होता आपला, मला माहिती तुला मी सांगते मला माहितीये ह्याला शोधायला खूप डिफिकल्टी झाली मला. कितीतरी मम्मी पप्पांनी जेव्हा पोरं बघत होतं तेव्हा दाखवले की बाबा हे बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. मग मी नाही 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 कसं तरी घरच्यांना नाही, मला नाही आवडत. आणि ह्याला काय, हा तर बघतच नव्हता, तू स्वतःच बोललाय ना. इट्स लाईक की मीच तुला स्वतःहून मेसेज केला आणि यू आर लाईक ओपन टू ऑल. ओपन टू ऑल काय? हे ओपन टू ऑल नव्हतो मी. ऍक्च्युली शिवानी तुला मॅनिफेस्ट केलं होतं. मला माहिती होतं की तुम्हाला मेसेज करणार म्हणून. क्यूट बोलली तर तू काहीतरी क्यूट बोलशील. नाही, मी तुला मॅनिफेस्ट केलं होतं. मला माहिती होतं की तुम्हाला मेसेज कधी स्वतःहून सॅडॉट वरनं 1 मिनिटात पोहोचतोय. शिवानी तुला लेफ्ट कडे लक्ष द्यायचं आहे बेसिकली. बघताय, दिसला का तुला? दिसला का? आपण तर आलोय ना चेतन? नाही आलोय ना, ही तर गल्ली आपल्याला माहितीच आहे. सखी मध्ये. अरे तिथे हे आहे, बैरम थाली आहे आपल्याकडची. अगं नाही, बैरम नाही पाहिजे आपल्याला. फायनली लोकेशन भेटलंय आम्हाला, गौरव राजवाडीमध्ये. शिवानी तर आधीच चालली आहे, तिला एवढी भूक लागली आहे ना.
शिवानी एवढी भूक लागली का तुला? त्याचं स्पेशल काय आहे? जाऊया आतमध्ये. नाईस हा, नाईस ना. येस. सुंदर सा हॉटेल आहे. आता आम्ही आलोय पेट पूजा करायला. पाणीपुरी का पाणी लग रहा है? जलजीरा पाणी. पाणीपुरी आहे की नाही फिर? आज डायरेक्ट पोट भरून जेवण. शिवानी मी डायरेक्ट हे ट्राय करणार आहे आता. चीयर्स करायला पाहिजे का आपण? चीयर्स. चीयर्स टू अस. एवढ्या दिवसानंतर मी थाली खायला आलो ना. एकदा तुम्हाला सांगतो काय झालं होतं. मी जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायचो ना, माझे मित्र एकदम ग्रुपनी यायचे. म्हणजे ग्रुपमध्ये आम्ही जेवायला जायचो. तर आम्ही जेव्हा असं थाली वगैरे खायला जायचो ना, महाराज भोगलावर जायचो थाली खायला, तर आम्ही सकाळपासून जेवणच नाही करायचो. इकडे बोल. सकाळ नाही, तुझ्याकडे बघणार ना मी. नाही, इकडे बघशील. सकाळपासून जेवणच नव्हतं करत. म्हणजे मी 4 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत उपाशी राहायचो. 3-4 पर्यंत उपाशी राहायचो. आणि मग आम्हाला एवढी भूक लागायची इतकं खायचो ना आम्ही. म्हणजे लिटरली आम्ही बासुंदी खायची कॉम्पिटिशन वगैरे लावायचो की काय कोण जास्ती बासुंदी खाणार. आणि मग लास्टला झालं जेवण की असं चालायचो आम्हाला. शिवानी हे बघ असं, म्हणजे असं पूर्ण पोट दिसत होतं नाही, असं चालणार. शिवानीने ऑलरेडी खाणं चालू केलं आहे गाईज. ती थांबायलाच रेडी नाही आहे. तिला एवढी भूक लागली आहे ना. खाते दोन चपाती खाणार फक्त. भाजी. शिवानी तुला हे सगळं अन्न भेटणार आहे. हे भारी लागत आहे. खस्ता काय आयटमचं नाव पण येत नाही आहे. पण शिवानी चालू केलं, आता मी पण चालू करणार. चिअर्स. पाणीपुरीचं पाणी पडतं. पाणी तर भेटलंय, पण पुरी पाहिजे होतं है ना. पण अनफॉर्च्युनेटली पुरी नाही. आलं असतं ना, पाणीपुरी असती त्याच्यासोबत अजून बढिया लागलं असतं. बढिया नाही पाणी. हे पण छान आहे. ढोकळा. ढोकळा नाही जमणार. ढोकळा ठीक आहे. मित्रांनो, शिवानीचं डायरेक्ट राईसवर आलेली आणि माझी आता पण पुरी आणि चपाती चालू आहे. शिवानी काय आहे? थाली आहे, काहीतरी यूज करायचं. जेवढं लागेल तेवढंच खाईल ना. एक्स्ट्रा खावं लागणार तुला. थाली खायला आलोय आपण. दिसेल का? नाही दिसणार. चेतनचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. तो बकासूर सारखा लिटरली खातोय, फक्त खातोय. आयटम्स एवढे जास्त असल्यावर जेवणवर आयटम तर नाही आहे चेतन. जेवायचे आयटम्स. गुड हा. नाईस जोक. भैया एकदम झालेलं आहे. आता डायरेक्ट असं वाटलं मला इथं झोपून जावं. खमागानी मित्रांनो, खमागानी. आमचं जेवण झालेलं आहे आता. एवढं जेवण झालेलं आहे की आता मला डायरेक्ट झोप येते. शिवाय डोक्यात नाही जात आहे टोपी. त्याने डोकं पाहिजे, मग ते डोक्यात जातं. डोकं नसलं तर नाही जाते. क्यूट दिसतंय ना. क्यूट वाटत आहे. राजा क्यूट वाटत आहे. आपण जे बोलत होतो. ड्रायव्हिंग करताना पण झोप येत आहे. एवढं जास्त जेवण झालं. खूप झोप येत आहे. पण मी सॅटर्डे माझा वेस्ट नाही होऊ देणार. मी आपला सॅटर्डे वेस्ट नाही होऊ देणार. आपला तुझा प्लॅन आहे हा मॉलला घेऊन जाणं. मी याला घेऊन जात आहे मॉलमध्ये, कारण की मला थोड्याशा गोष्टी बघायच्या आहे. काय चालू आहे, कुठलं काय आलंय, कपडे वगैरे, किंवा मला थोड्याशा गोष्टी बघायच्या. का तुम्हाला एवढा मॉल आवडते गर्ल्स? का एवढं हेवी जेवण केल्यावर तुम्ही आराम पण चॉईस करू शकता. आम्ही घरी जाण्यापेक्षा आम्ही जातोय मॉलमध्ये. थोडंसं आता जेवण झालंय, पोट खाली होईल, वॉक वगैरे करू. तर लॉजिकच वेगळे आहे. लॉजिकलच रिझन आहे हे. परत भूक लागायसाठी वॉक करशील आता मॉलमध्ये. तिथे काहीतरी खाऊ अजून. नाही, बिलकुल नाही. आय एम आउट. सुंदर दिसत तू यार चेतन, खरंच प्लीज. सिरियसली किती मस्त गोड दिसून आला हा ड्रेस तुझ्यावर. मी घेऊन दिला ना बाय द वे तुला हा ड्रेस. येस. त्या मॉल मधनं ना. येस. आय गेस वेस्ट साइड मधनं. आय गेस आपण जेव्हा वेस्ट साइड नाही, पॅन्टलून. इट्स फ्रॉम पॅन्टलून. हा, पॅन्टलून. आता घातला तू, खूप दिवसांतर घातला. मी बरेचदा घातलाय. तुझं लक्ष नसेल तेव्हा मे बी. आता मला प्रॉब्लेम आहे बोलायचं असेल की तू चांगले दिसते. नाही, मला प्रॉब्लेम आहे की मी विसरून जातो. तुला माहिती आहे ना, मी स्वतः एक दिवस आधी का घातलं असतं मला माहिती. खूप गर्दी असेल आज मॉलमध्ये, तर आज पूर्ण भीड असेल. म्हणजे असं असेल की बापरे. जर तुम्हाला कोणी आम्ही मॉलमध्ये दिसलो तर आमच्याशी येऊन बोला गाईस. बघता अरे ही मॉलवरच आहे का असं बघत जाईल.
जर तुम्हाला आम्ही आज मॉलमध्ये जात आहे, फिनिक्स मॉलमध्ये, लक असेल तर आम्ही तुम्हाला नक्की भेटू. मी गाईज आज ऑब्झर्व केलं असेल तर मी आज बिलकुल केसांना हात नाही लावलेला आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, गुड इम्प्रुव्हमेंट. मला आता कळलं की कसं करायचं ते. कारण की पहिले कसं व्हायचं ना, हात बांधून ठेवायचे का? नाही, पहिले कसं व्हायचं ना, स्टार्टिंगला मला सुचायचंच नाही. मला असं वाटायचं की हा, असे हात हल्ले पाहिजे, असं मी काहीतरी असं बोललं तर हल्ली पाहिजे, असं काहीतरी हे दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे ते ऍक्टिव्हिटी जास्त व्हायची. पण आता आय एम यूज टू इट, मला सवय होत आहे थोडी थोडी. सो आता आम्हाला पण जसा जसा एक्सपिरियन्स भेटतोय, तुमच्याकडनं काही सजेशन्स भेटत आहेत, तसं तसं आम्ही इम्प्रूव्ह करतोय. येस, आम्ही आता सध्या पार्किंगला 5-10 मिनिटापासून आम्ही पार्किंगलाच गाडी लावतोय. 15 मिनिटं बरोबर जागेवर आणलंय तू. मी म्हटलं तुला झोपायचंय, तू बरोबर या जागेवर आणला जिथे मला फक्त गाडी उभे करून ठेवायचं आणि मला झोपायचं. मला रिग्रेट होत. चल पुढे चल. मला रिग्रेट होत, असं वाटतंय फालतू आलो आपण. मला तुम्ही जर आमच्या गोष्टी ऐकणार तर तुमचं भलं होणार ना. नाही, पण तुम्हाला नाही ऐकायचं असतं. चला यार, पार्किंगलाच किती लाईन आहे, बापरे. बघा शिवानी, तू गाडीसोबत वरती नको चालली. तू कसं येतोय? तुला एवढी जागा पण कमी पडत आहे का? बघितलं मी किती बारीक आहे, बघितलं का? जाड मोठं आहे तू. ते गाडी चपली बघ, तिकडनं थोडी चपलारी वाटत आहे तुला. काही बोलतात, काही तुझा धक्का लागला त्याला. शिवानी खालून गेलो तर आणि पडलं तर हे आपल्या टोक्यावर काही बोलतोय. फायनल डेस्टिनेशन होऊन जाणार डायरेक्ट. फायनल डेस्टिनेशन दादा जाऊ का आतमधनं? शिवानी कोणासाठी घेता तू मोबाईल? माझ्यासाठी ना शिवानी? माझ्यासाठी. तुझ्याकडे ऑलरेडी 15 Pro Max आहे. मला गिफ्ट कर, मला गिफ्ट कर तू. जसं की तुम्ही आमच्या कोकण मॉल ब्लॉकमध्ये बघितलं असणार की शिवानीने परफ्यूम आणला होता, बट शिवानीने परत परफ्यूम टेस्टिंग चालू केलं होतं. कोकण आतापर्यंत ही पोरगी कुठे कुठे मारून राहिली तू? हां, इथे मारून चेक करत होती. हिला एवढं सगळं दिलेलं आहे टेस्ट करायला. शिवानी, व्हॉट इज दिस? 1000 कपडे ती इथनेच घेणार होता. शिवानी, काय घ्यायचं तुला आताच? बघत आहे. विंडो शॉपिंग करताय तू? नाही, मग नॉट विंडो शॉपिंग, मग ऍक्च्युअल शॉपिंग. सांग तर. ऍक्च्युअल शॉपिंग करत आहे मी. ऑल आलं की H&M, बस H&M. सो आता मला चेतन बोलला की तू माझी ऍक्टिंग करणार की पण मी कपडे मला कशी असं बघते. मला असं वाटलं आता सांगतो शिवानी कपडे कसे बघते. हां, कशी बघ. अशी तर नाही बघत मी कपडे. अशी नाही बघत यार मी कपडे, काही पण बोलत. ओ भाई साहब, तुला आवडला का? मला इथला एकही ड्रेस आवडला नाही तुझ्यासाठी. माझी चॉईस चांगली आहे. चल बघू पुढे. तर मित्रांनो, पहिल्यांदा शिवानीने झारामधनं काहीच नाही घेतलं. झारा नाही, सॉरी, H&M. आणि वर पकड ना तू. H&M मधनं असं चांगलं वाटतं ना? नाही, असं नाही चांगलं वाटतं मला. इथला फॅट दिसतं त्याने. हो, पहिल्यांदा शिवानीने H&M मधनं काहीच नाही घेतलं. काही दिस इज तुला असं म्हणायला पाहिजे की नाहीये शिवानी, तुला तिथे तुझं फ्लॅट नाही आहे ग. मी तुला तू ओ म्हटलंय आणि डायरेक्ट ओ. मी शिवानी फक्त फिरत आहे गाईज, फक्त फिरत आहे. काय चॉईस करते काय माहिती, तिलाच माहिती. बघा काय चॉईस करतो. फिरून आले आणि मी आता एका जागेवरच थांबणार आहे. मी जाणारच नाही आता. फक्त आपण बायकोला शूट करूया, तिचे कॅन्डिडेट रिॲक्शन काढूया. ठीक आहे, बघूया आपल्याला चांगली बेस्ट कॅन्डिडेट भेटते की नाही. तुला आवाज येऊन राहिला शिवानी आमचा? शिवानी, कॅन यू हिअर अस? शिवानी? शिवानी, कॅन यू हिअर अस? शिवानीची डबिंग करूया आता आपण. इकडे इकडे नाही इकडे नाही ना. शिवानीची डबिंग करूया, मजा येणार. अरे यार, शिवानी लपली अजून. शिवानी बाहेर तुम्ही बघून राहिले. काय नाही आवडलं मला हे पण. बाप रे, येल्लो टट्टी कलर. नाही, हा तर घ्यायचंच नाही आहे. हो, माझ्यावर टट्टी चांगली दिसतं. कशी वाटतं माझ्या टट्टी? एकदम खराब शिवायला लोक. तिला आयडिया पण नाही की मी काय बोलतोय तिच्या ॲक्शन्सवर. मजा येते. हो, हां, दिस इज नाईस. हा कलर तिला छान दिसतं. तुम्ही मॉलला याल आणि काही नाही घेणार असं कसं होणार का? असं कधी होणार का? नायकाची शॉपिंग झालेली आहे. किती झाली आहे? एवढंही नाही, 30,000 आहे. 30,000 बॅग. हे 30,000 आहे. 30,000च्या बॅग आहे. 30 लाख घेतलं. 30 लाख नाही, 30,000 मित्रांनो. हां, आता झालं आमचं टाइमपास मॉलमध्ये. खूप टाइमपास केला आहे आम्ही आणि डायरेक्ट घरी चाललो आहे आता आम्ही. मग तुम्हाला जर आठवत असेल तर मला ॲक्च्युली झोपत होती. मी एवढं थकलो होतो, बट झोपत कोण आहे बघा. बघत आहे मित्रांनो तुम्ही काय काय चालू आहे माझ्यासोबत. मी तुला म्हटलं होतं की मस्त जेवण करून आपण झोपायला जाऊ आता घरी आराम करू.
पण नाही, कोणाला तरी मॉलमध्ये यायचं होतं, शॉपिंग करायची होती. आणि शॉपिंग तर केली, पण त्यानंतर बघा, बघून घ्या कुठे आलो आपण? स्टारबक्स. आणि काय करायला आलं होतं? कोल्ड कॉफी प्यायला आलोय. चेतन मला बोललेला मी तुला 10 रुपयात कोल्ड कॉफी पाचतो. मी म्हटलं नको, म्हटलं स्टारबक्सची घेऊ दे म्हटलं. कधी म्हटलं मी तुला असं शिवानी 10 रुपयाची कॉफी? म्हणजे तुला म्हटलं की नॉनव्हेज ब्रँड सारखं तुला. मॉरल 130 रुपयाची. 575 रुपयाची आहे गाईस ती, 575 रुपयाची. मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं की 10 रुपयाची जी गोष्ट मिळते ती घ्यायला मी 400-500 किती रुपये गेले? 650 रुपये खर्च केले. आणि मला थोडं बरं वाटायसाठी जे कॉल आउट नेम स्टारबक विचारतात ना, त्याच्यावर ते नाव चेतन असणार आहे कॉफीवर. म्हणजे त्याला नावावर कॉफी घेतोय तो करतोय. बाय द वे हिज न्यू ब्रेसलेट म्हणून दाखवते मी. लुकिंग कूल ना, मस्त वाटतं ना. म्हणजे वेन्स बघ, वेन्स गुगल मॅप्स तरी याच्याशी म्हणजे हा तरी बरोबर वे दाखवत आहे ना का, इथून इथनं असा रस्ता आहे. दिसतंय का? त्यांना वाटत असेल की का वीकेंड येतं, काय नाही भाई, मला तर वीकेंड्स पाहिजे, पण मला थोडा आराम पाहिजे. झोपणार आता आम्ही घरी जाऊन आराम करू आणि बस. दिस इज आर आय थिंक एंडिंग ऑफ आवर ब्लॉग. की आता आम्ही काही नाही करणार आहे, आम्ही जस्ट जाणार आहे आणि घरी जाऊन असं झोपणार आहे. Don't forget to like, comment and share. See you in next vlog. Bye.